भाड्याने दिलेल्या व्यावसायिक जागेच्या वादातून जागा मालक व भाडेकरू यांच्यात झालेल्या वादानंतर दोन्ही बाजूंनी परस्पराविरोधी फिर्यादी दाखल झाल्या आहेत। या प्रकरणी गावबाग पोलिसांनी एकूण 8 जणांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे। याबाबत पोलिसातून मिळालेली माहिती अशी की विक्रमनगर येथील असलम सरदार खलीफा वय वर्ष 35 यांनी दिलेल्या फिर्यादीत थोरात चौक ते विक्रमनगर मार्गावरील सुभाष महादेव गेजगे यांच्या मालकीची जागा आपण भाड्याने घेतली असून त्यावर पत्र्याचे शेड उभारून व्यवसाय सुरू असल्याचे म्हटले आहे। जागेच्या वादातून गुरुवारी सुभाष गेजगे हे विश्व सपकाळ, जाधव, साळुंखे, शिंगे, टिपूगडे पूर्ण नावे माहीत नाही व इतरांसह तेथे आले। त्यांनी दुकानात घुसून शिवीगाळी केली, साहित्याची नासधूस केली तसेच गल्ल्यातील 5,000 रुपये हिसकावून घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे। याशिवाय सलीम खलीफा यांना दुकानात कोंडून ठेवणे, दुकानाचा पत्रा हातोडीने फोडणे तसेच महिलेला धक्काबुक्की करून जातीवाचक व विनयभंगाची खोटी तक्रार दाखल करण्याची धमकी दिल्याचेही फिर्यादीत नमूद आहे। दुसरीकडे सुभाष गेजगे यांनी दिलेल्या फिर्यादीत भाडेकरूने दुकानाबाहेर लावलेला पत्रा अडथळा ठरत असल्याने तो काढत असताना सलीम खलीफा यांनी वाद घातल्याचे म्हटले आहे। त्यावेळी असलम खलीफा यांनी जातीवाचक शिवीगाळ केली तसेच गेजगे यांच्या पत्नीचा हात धरून विनयभंग केला व गेजगे यांच्यावर धावून जाऊन मारहाणीचा प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात आला आहे। या प्रकरणी गावबाग पोलिसांनी दोन्ही बाजूच्या फिर्यादींवरून एकूण 8 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे।